साथ तुमची बातमी आमची। राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे का? राहुल गांधी यांना अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे का? दुसरी गोष्ट, जे सत्ताधारी आहेत ते भावनेच्या भरात बोलतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं। राहुलजी यांनी जर इतिहास सांगायला सुरुवात केली तर त्या इतिहासामध्ये बदल होऊ शकत नाही। काल, आज आणि उद्या जो इतिहास आहे तोच राहणार आहे। आणि राहिला प्रश्न राहुल गांधी यांच्या बाबतच्या वक्तव्याचा, तर त्यांना कुणी हात लावून दाखवा असा थेट इशारा देत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधाचे अपशब्द सहन करणार नाही असेही बाळा दराडे यांनी सांगितले। बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील उपमहानगर प्रमुख आहेत। त्यांनी थेट राहुल गांधी यांना धमकी दिल्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देत दराडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।